धुळ्याच्या दारूबंदी विभागाच्या लाचखोर दुय्यम अधिकाऱ्याची थेट पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे। पालकमंत्र्यांनी देखील तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं आश्वासन तक्रारदाराला दिलं आहे। त्यामुळे प्रशासन या लाचखोर अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दारूबंदी विभागातील दुय्यम अधिकारी प्रकाश अहिरराव यांचा शहरातल्या एका दारू दुकानातून पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला होता। याबाबत संबंधित लाचखोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी तक्रारदारांकडून जिल्हा प्रशासनासह दारूबंदी विभागाच्या वरिष्ठ स्तरापर्यंत देखील तक्रार करण्यात आल्या। मात्र अद्यापपर्यंत संबंधित लाचखोर अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कुणाचा वरदहस्त आहे, त्याला पाठीशी कुठला वरिष्ठ अधिकारी घालतोय? लाचखोरीच्या तक्रारीचं गांभीर्य जिल्हा प्रशासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही का? त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याची देखील सखोल चौकशी होणे गरजेचे आहे। त्यामुळेच या भ्रष्टाचारातील लाचखोऱ्याविरोधात कठोर कारवाईच्या मागणीकरिता पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।